हॅलो हाय नमस्कार. कशा आहात सगळेजण? माहीत असणार. तर आज आहे सोमवार आणि पप्पांचा आज उपवास असतो. तर चला आज पप्पांसाठी छान असा मेनू करूया. तो म्हणजे साधं सिंपलच करणार आहे पण टेस्टी करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की राहा आणि एकदम इझी बनवणार आहे. काहीच काय बनवणार नाही जास्त काय. मम्मीला तर अंड्याचं कालवण केलेलं आहे कारण की मम्मीला थोडंसं म्हणजे नाही का आपल्याला प्रोटीन डिश वगैरे द्यायचं आहे. तर चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते मी. तर आज मी बनवणार आहे मस्त असा खव्याचा शिरा. तो मी पहिल्यांदाच बनवणार होती. आता तुम्हाला एक सांगते मी इथं की म्हणजे मी इतकं गडबडीत गेली, सगळ्या गोष्टी केल्या, पण पप्पांना तरीही त्या गोष्टी हे होत नाहीत नाही का, की बाबा आपण कशासाठी आली, मी कशासाठी नाही, त्या गोष्टी पप्पांना अजिबात हे होत नाही आहे. मला इतका म्हणजे टेन्शन येतं ना, मग असं वाटतं मम्मीचं करायला आलं आहे की पप्पाचं. पण ठीक आहे, पप्पांचं पण चालूच आहे, असं नाही की नाही म्हणून. पण आता बोलायचं तरी काय नाही का, मला खरंच खूप वैताग आलेला. आणि खरं सांगते पप्पा पण जरा समजून घेत नाही की आपल्या बायकोचं ऑपरेशन झालं आहे की काय झालं आहे. जरा शांतीत राहावं, जास्त हे नको करू, म्हणजे आरडाओरडी नको करायला. आणि ते सुद्धा ना, मी पण काही पण केलं ना तरी सहन करत नाहीत कोणत्याच गोष्टी नाही का. त्यांना म्हणजे काहीच घेणं देणं नसतं घरात काय चाललं आहे काय नाही. ते फक्त त्यांचा विचार करत असतात. त्या गोष्टीचं मला खरंच खूप खूप म्हणजे टेन्शन येत असतं खरं सांगते. आणि माझी मम्मी पण आहे ना, ते खूप म्हणजे पहिल्यापासून सहन करत आलेली आहे. ते आत्तापर्यंत करावं लागतं. आता आम्ही इतके मोठे झालो आहे तरीहीसुद्धा म्हणजे तुम्ही एक विचार करू शकता किती म्हणजे माणसाला मानसिकतेचा किती त्रास असतो ना ऐका. तर इथं बघू शकता आज पप्पांचा उपवास पण होता, त्यामुळे म्हणलं संध्याकाळी आता स्वयंपाक बनवूया. तर मम्मीचं तर सगळ्या गोष्टी साईडला राहतात बरं का, पण पप्पांचं तर पहिला करून द्यावं लागतं मला. कारण की पप्पांना जरा पण म्हणजे असं कमी जास्त असं लागत नाही. मीठ तिखट सगळं बरोबर लागतं त्यांना. आणि थोडं पण कमी जास्त असलं तर लगे बोलून दाखवतात. असं तर आहे पप्पांचं माझ्या. पण आता काही करणार नाही नाही का. आपलं काम आहे करायचं आणि आपलं काम झालं की आपल्या घरी निघायचं, बस तेवढंच आहे. तेच मी पण विचार करत आहे कधी दीदी येईल आणि कधी मी म्हणजे जाईल. खरं सांगते म्हणजे खरंच खूप कधी कधी खूप इरिटेट होत असतं नाही का. पण असो, आता जे पण होत असतं ते ठीकच आहे नाही का. असू द्या. चला आज तुम्हाला मी मस्त दाखवतच आहे बघा. भरपूर असं मी तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये ना मस्त असा गरम तूप छान गरम झाले की त्यात ड्रायफ्रूट तळून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी आता रवा भाजून घेत आहे. बघू शकता तुम्ही. बघितला तुम्ही, रवा मस्त असं लालसर भाजून घ्यायचा आहे. आणि शिऱ्याला ना तूप जेवढं तुम्ही टाकसाल ना तेवढं छान शिरा होत असतो. आणि त्याचबरोबर मी आता रवा पूर्ण भाजून झाला की त्यानंतर आपल्याला त्यात खवा टाकायचा आहे. आणि खव्यालासुद्धा इतकं छान असं भाजून घ्यायचं आहे ना, खमंग एकदम भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला मी दाखवतेच त्याचं नंतर टेक्स्चर कसं होतं. आणि तुम्ही कधी ट्राय केला आहे का असा शिरा, मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि असतात बरं का फॅमिली रिझन, भरपूर गोष्टी असतात. सगळ्याच गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करू वाटत नाही, पण असो तरी पण मी तुम्हाला माझी एक फॅमिलीच समजते, त्यामुळे तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करत असते. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी खवा टाकलेला आहे. त्या खव्यावरनं पण दररोज तेच असतं बरं का त्यांचं. आता त्यांनी खवा आणून ठेवलेला आहे 2 दिवस झाले. पण मला असे ना टाईम भेटत नाही, कारण की ना पोरं इतके मस्ती तर करतात दिवसभर, कामं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघून. म्हणजे गुलाबजामुन करायसाठी आणलं होतं त्यांनी, पण मी तेवढं काय मला वेळ भेटत नाही आहे. तर ते समजूनच नाही घेत. मला म्हणतात हां तू लय आळशी झाली आहे, तू हे झालं ते झालं. मग असं बोलले की इतकं तर डोकं फिरतं ना. पण मग आता कायच बोलणार आहे नाही का. बाकी ते सगळे गोष्टी चांगल्यात बरं का, पण ते समजूनच घेत नाहीत. आणि काय माहिती का माझ्यासोबतच का असं होतं मला तेच समजत नाही. म्हणजे मलाच समजून घ्यावं लागतं दुसऱ्यांना, ते कधीच मला समजून घेत नाही असे. चला असू द्या सोडा. तर आता इथं बघू शकता मी खवासुद्धा टाकलेला आहे, त्यानंतर ड्रायफ्रूट टाकलेले आहे आणि त्यानंतर पाणी टाकलं 1 ग्लास भरून आणि मस्त त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. अजून थोडं 1 अर्धा ग्लास पाणी वतून दिलेलं आहे मी त्यामध्ये. आणि ते सुद्धा व्यवस्थित असं आता मी मिक्स करून घेत आहे. आणि हे सगळं मिक्स करून झालं की त्यानंतर आपल्याला त्यात साखर टाकायची आहे. आणि शिरा काय सांगू तुम्हाला, 1 नंबर जबरदस्त शिरा झालेला होता. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खव्याचा शिरा. तर त्यांना मग मी आज तेच गोड म्हणून देणार आहे बघा. काय करायचं पप्पांचं खरंच खूप अवघड आहे माझ्या. तुमच्या घरात पण असेच आहेत का मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर इथं बघू शकता मस्त असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
मिक्स करून झालं की त्यानंतर मी मम्मीला सगळ्यात पहिला दिला शिरा मस्त असं खायला तिला गरम गरम, कारण की तिलाही भूक लागलेली आणि ती मला समजून घेते बरं का. एक आईच असते जी आपल्याला समजून घेते आणि आपण आईला समजून घेत असतो. म्हणून म्हणतात ना, आईचं आणि पोरीचं नातं जे असतं ते वेगळंच असतं. पोरगं कधीच समजू शकत नाही पोरीचं, पण पोरगी समजू शकते बघा असे. आणि आज माझं खरं सांगते पोटसुद्धा इतकं जाम झालेलं ना, माझे जे सिजरचं टाके वगैरे आहेत ना इतके दुखत होते ना प्रचंड, त्यामुळे मी आज दुपारी काही जास्त केलं पण नव्हतं. त्यामुळे आज डायरेक्ट संध्याकाळी जे आहे ते मी केलं होतं आणि मम्मीने तरी पण त्या गोष्टीतसुद्धा समजून घेतलेलं बरं का. त्याच गोष्टी बऱ्या वाटतात, आता काय करणार. आणि मग मी आज बनवत होती बघा धपाटे. तर धपाटे म्हणजे आपलं मेथी पराठेच म्हणू शकतो आपण त्याला. त्यात मी टाकलेलं मेथी चिरून टाकलेली होती आणि त्यानंतर त्यात ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे सगळं टाकून दिलेलं होतं. आणि त्यानंतर मिक्सरमध्ये ना मिरच्या, लसूण, जिरं, ओवा हे सगळं टाकून ना आता मी वाटून घेणार आहे. आणि दहीसुद्धा मागवलेली होती आणि खरं सांगते खूप छान असे धपाटे पण झाले होते. आणि पप्पा तरी पण त्यातसुद्धा कमी काढलेले की मीठच कमी लागतंय आणि तू चटणीच का नाही केली दहीची. मी त्यांना डायरेक्ट दहीसोबत खायला दिलेलं ना, त्यामुळे ते म्हणतात दहीच का डायरेक्ट दिली, तर चटणी बनवायची होती. म्हणजे किती म्हणजे नाही का मानसिकता किती खूप हे होऊन जातं नाही का, इरिटेट होऊन जातं, खूप असं टेन्शन येऊन जातं मला तर असं काय केलं की. म्हणजे जेवढं केलं त्यामध्ये माणसाने समाधान मानलं पाहिजे, तर त्यापेक्षा जास्तच अपेक्षा असतात माणसांना कुणालाही. खरंच हे चुकीचं आहे, पण माणसाने समजून घ्यायला पाहिजे. आणि आत्तापर्यंत मायबापांनी मम्मीला नाही समजले तर आम्ही तर कोण आहे नाही का. तर ही अशी गोष्ट आहे बघा. पण असो आता काय करणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आता दही टाकलेली आहे मी आणि थोडीशी दही ठेवलेली होती मी आणि आता तेच त्यांना करून देणार आहे. तर सगळा मसाला आपला जो वाटलेला होता तो पण मी टाकून दिलेला आहे आणि हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झालं की त्यानंतर ना त्यात आता मी टाकलेला आहे थोडा एव्हरेस्ट मसाला, आपला जो मटन एव्हरेस्ट मसाला मिळतो ना तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. आणि त्यानंतर ना तेल टाकलेलं आहे मी 2 पळी इतकं आणि खरं सांगते खायला इतकं टेस्टी झालेलं ना, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि कसं झालं तेही मला नक्की कळवा बरं का कमेंटमध्ये. आणि तुमचं असंच सपोर्ट असू द्या मला, कारण की खरंच मला ना ह्या गोष्टीवरनं सुद्धा म्हणजे इतकं काही गोष्टी आहेत ना, मी तुम्हाला नाही सगळ्या गोष्टी पण करणार आहे, मी हळूहळू सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या म्हणजे कंटिन्यू राहत जा माझ्या. आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर असो चला आता इथं बघू शकता. आणि माझे दररोजचे व्हिडिओ 1 वाजता येत असतात बरं का, 1 ते 1:30 पर्यंत येत असतात. कधी कधी ना नेटवर्क असल्यामुळं ना व्हिडिओ हळू जात असतात त्यामुळे. तर आता इथं बघू शकता मस्त असं मी पीठ मळून घेतलेलं आहे छानपैकी धपाट्याचं. तर मस्त असं मळून ठेवायचं आहे आपल्याला एक थोडा वेळ इतकं नाही का. आणि त्यानंतर ना आपण त्याला आता लाटून घेणार आहे. तुम्ही ना थोडं त्याला जास्त पातळ करून ना असं धपाटे टाईप पण करू शकता बरं का, त्यात कांदा वगैरे चिरून टाकून. पण असं लाटूनसुद्धा खूप छान होतात बरं का. असेच मी सगळ्यांना बनवून दिले, आरवला, मयंकला, सगळ्यांना. पण मी खरं सांगते मी एक घाससुद्धा खाऊ शकले नाही, कारण की ना जास्त काय झालंच नाही मग. आणि सगळ्यांना मी पोट भरून दिलं. नंतर ना मग मी काय नाही खाल्लं, कारण की दुपारचं काय असेल थोडंफार खाल्लं आणि मी तसंच राहिलं. मी सुद्धा टेस्ट नाही केलं, इतकं सगळ्यांना आवडलेलं. आरवला पण आवडलं, मयंकला, पप्पांना पण आवडलं. फक्त ते थोडे कमी काढत राहत असतात असे. पण बघा ज्याच्या स्वभावामध्ये असतं ना फक्त कम्या काढायचं, त्यांना आपण काहीच बोलू शकत नाही. त्यामुळे ना आपण शांततेत राहिलेलंच बरं, एकदम भारी असतं नाही का. तर असो चला आता हे बघा मी सगळे असे पटकन बनवून घेत आहे. चला तुम्ही कंटिन्यू राहा. तर त्यांचा उपवास होता म्हणून सगळ्यात पहिला मी त्यांनाच वाढून दिलेला आहे. मस्त असा शिरा दिला त्यांना
आणि माझा भाऊ गोड न खाणारा त्याने सुद्धा इतका आवडीने शिरा खाल्ला ना, खूप म्हणजे खूपच. आणि दहीवर ना मस्त असं जवसाची चटणी टाकून दिलेली मी, आणि खायला सुद्धा छान लागत होते, पण तरी पण त्यांना दहीची चटणी पाहिजे होती म्हणत होते. पण तर असेच मी सर्व असे पराठे ना छान असं तूप लावून भाजलेले आणि थोडे तेलाने पण भाजलेले आहेत बरं का. कारण की ना जेवढे आपण खरपूस भाजू ना तेवढे छान होतात बरं का. त्यामुळे छान असं भाजा, स्लो आणि मीडियम गॅसवर भाजायचं, म्हणजे छान भाजले जातात बरं का. आणि जेवढे खरपूस भाजणार ना तुम्ही तेवढे खायलासुद्धा टेस्टी लागतात. तुम्ही सकाळीसुद्धा बनवू शकतात, पण मी संध्याकाळीच बनवलेलं, कारण की मलासुद्धा ना त्रास होत होता, त्यामुळे मी काही जास्त केलं नव्हतं. आणि एकानेच करायचं म्हणलं ना खूप खूप लोड होऊन जातो. मेन म्हणजे ना माझे पोरं मला इतकं म्हणजे हे करतात ना, त्रास देतात खूप म्हणजे खूपच. आणि त्यांना बघून ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे ना मला खूप कठीण होतं. आणि आमच्या घरात कसं आहे, पुण्याला कसं आहे माहिती आहे का, ते त्यांचं खेळतात करतात, मग एवढं लक्ष नाही राहत. अच्छा, मी ना मिस्टेक झाली बरं का माझ्याकडनं. मी दुपारच्या टायमाला ना अंड्याची भाजी बनवलेली बरोबर, मम्मीसाठी अंड्याची भाजी केलेली. आणि हां, त्या दिवशी माझी आजी पण आलेली होती. मी ना एडिटिंग करायला 2-4 दिवसांनी घेते, कारण की सांगू का, मी आता आलेली आहे सध्या पुण्याला, आणि आल्यानंतर ना माझ्या मागं भरपूर कामं होते, त्यामुळे मला व्हिडिओ पण काल सोडता आला नाही. पण मग म्हणलं चला आज एडिटिंग करून सोडूया आपलं टायमावर, नाही का. काही कामं आपले काय चालूच असतात कंटिन्यू. आणि इथे बघू शकता मांजर आलेले आहे, आणि इतकी जबरदस्ती करते ना खाण्यासाठी, काय सांगायलाच नको. आणि तिला वाटलं काय चाललेलंच आहे, आणि तिनं फक्त आणि फक्त दूध प्यायला येत असते बघा घरात, बाकी नंतर ती येतच नाही. आणि मला इतकी आवडते ना ही मांजर, त्यामुळे हिचं थोडंसं मी करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर बघू शकता सगळ्यांचे जेवणं बिवणं झाल्यानंतर मी बघा थोडा शिरा होता, तो आता मी शिरा खाऊन घेणार आहे. आणि त्याचबरोबर आता सगळं आवरून घेणार आहे. आणि किचनवर बघू शकता किती पसारा आहे. आणि आता ते मम्मीला मी जेवण बघा मम्मी स्वतःच घेत आहे, कारण की मग आई असते ना, आई समजून घेत असते बघा, असंच आहे. आणि मग मी बहुतेक पप्पांना काहीतरी देत होते, त्यामुळेच मम्मी येऊन घेत होती मस्त असं. आणि मी आदित्यसाठी ठेवलेले आहेत आता हे पराठे वगैरे, आणि त्याला म्हणलं थोडं दे रे, तरी पण त्याने दिलं नाही. इतका खडूस आहे माझा भाऊ, खूप म्हणजे खूपच. स्वयंपाक झाला, सगळं झालं बघा आवरून. चला तुम्हाला दाखवते. बघू शकता एकदम किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे, भांडे घासून घेतलेले आहेत. तर सगळं झालं आहे. तर आजचा तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर बाय, टेक केअर, गुड नाईट.